गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवीसंख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. जो कोणी भक्त वरील नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण सेवा करेल त्यांना भूत, दुष्ट, वाईट आत्मा यांची भीती वाटणार नाही आणि त्यांना भगवान दत्तात्रेयांकडून पुण्यप्राप्ती आणि चांगुलपणाचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन आनंदी होईल. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे इसवी सन 1378 साली जन्मले. या दोघांनीही दत्त संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे त्यांनी रक्षण केलेले दिसते. दत्तात्रेय ही 3 शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्निसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर 4 कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो. स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. 4 कुत्री हे 4 वेद आहेत आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. गाय ही गोमाता दैवी स्वरूप प्रकृतीचे वरदान आहे. दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे. श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय 45. श्री गणेशाय नमः. सिद्ध सांगतात, हिप्परगी गावात एक नरहरी नावाचा कवी होता. तो शिवभक्त होता. रोज तेथील कल्लेश्वर या शिव मंदिरी जाऊन शिवपिंडीची मनोभावे पूजा करी. पूजेच्या वेळी रोज शिवस्तुतीचे 5 श्लोकांची रचना करी. त्या हिप्परगी गावात श्रीगुरूंचा एक परम शिष्य राहत होता. श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागून ते पवित्र व्हावे ही सदिच्छा मनात ठेवून त्याने श्रीगुरूंना आपल्या घरी आगत्याने निमंत्रित केले व आदरपूर्वक आपल्या घरी आणले. श्रीगुरूंना पाहून ग्रामस्थही त्यांच्या दर्शनासाठी त्या शिष्याच्या घरी आले. त्या दिवशी गावात उत्सव साजरा केला.
काही ग्रामस्थ नरहरी कवीला म्हणाले, स्वामी सद्गुरू नृसिंह सरस्वती ईश्वराचा प्रत्यक्ष अवतार आहेत. ते आपल्या गावात आले आहेत. या निमित्ताने सेवा म्हणून त्यांच्या स्तुतीपर काही काव्यरचना करा. स्वामी त्यामुळे संतुष्ट होतील. तुलाही गुरुस्मरणाचे पुण्य प्राप्त होईल. यावर नरहरी कवी म्हणाला, मी शिवभक्त आहे. केवळ भगवान शिवाचीच मी स्तुती करतो. मानवाची मी स्तुती करीत नाही. असे म्हणून तो शिवपूजेसाठी कल्लेश्वराच्या मंदिरात गेला. तेथे तो गेला असताना त्याला गाढ झोप लागली. झोपेत त्याला स्वप्न पडले. तो स्वप्नात बघू लागला, आपण शिवलिंगाची पूजा करत आहोत आणि शिवलिंगाच्या ठिकाणी नृसिंह सरस्वती प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि आपण शिवलिंगावर पूजेचे उपचार द्रव्य समर्पित करीत आहोत. ते सर्व स्वामींना मिळत आहेत. स्वामी त्यावर म्हणत आहेत, अरे मानवाची तू भक्ती करीत नाहीस, त्याच्यावर तुझी श्रद्धा नाही, मग आज तू आमची पूजा कशी करतोस? तरीही कवी नरहरी स्थिर अंतकरणाने भक्तिभावाने पूजा करीतच राहिला. स्वप्न संपले. नरहरीला जाग आली. त्याच्या स्वप्नाच्या आठवण्यामुळे आश्चर्य वाटले. श्री गुरु नरसिंह सरस्वती प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहेत अशी त्याच्या मनाला साक्ष पटली. आपण त्यांचा उपहास केला त्याबद्दल त्याला पश्चाताप वाटू लागला. पूजा उरकून तो नृसिंह सरस्वतीच्या दर्शनासाठी घाईने आला. त्याने स्वामींच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले व त्यांची क्षमा मागून स्तुती गाऊ लागला. तो म्हणाला, हे सद्गुरु राया, तुझ्या दर्शनाचे भाग्य लाभल्यामुळे माझ्या जन्माचे सार्थक झाले. अज्ञान अहंकार बुद्धीमुळे मी तुझे स्वरूप समजू शकलो नाही. तू जवळ असताना परमेश्वर प्राप्तीसाठी रानोवाळ भटकायची गरजच काय? तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कामधेनू घरी आली असताना आता दुःख करण्याची चिंता नाही. योगी तपस्वी साधू तुझ्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्षे खडतर तपश्चर्या करीत असत. परंतु आम्ही भाग्यवान असे की कोणतीही कष्टमय साधना न करता तू आम्हाला दर्शन दिलेस. प्रत्यक्ष भगवान कल्लेश्वर शिवलिंग आमच्यावर प्रसन्न झाले. माझी सर्व मनोकामना तृप्त झाली. माझ्यावर कृपा करावी हेच तुझ्या चरणाजवळ मागणे आहे. श्री गुरूंनी नरहरी कवीला त्याच गावात राहून कल्लेश्वराची सेवा कर म्हणून सांगितले. परंतु नरहरी कवी म्हणाला, येथून पुढच्या जीवनात मला तुमच्या चरणाजवळ राहून तुमची सेवा तुमच्यावर कवित्व करायची इच्छा आहे. मला गाणगापुरात मठात राहण्याची अनुज्ञा देण्याची कृपा करावी. स्वामींनी त्याच्या इच्छेचा अनादर केला नाही. नंदी आणि नरहरी कवीला गाणगापुरास आपल्या बरोबर नेले. दोघेही श्री स्वामींची सेवा करू लागले. 45वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.